मित्रांनो 2024 चे नवीन वर्ष उजाडले तरी देखील जिल्हा परिषदेमधील जी मुख्य पद आहेत जसे की आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्याच्यानंतर ग्रामसेवक हे मित्रांनो यांच्यासाठी जी जास्त संख्या जास्त पद भरली जातात तर मित्रांनो त्या परीक्षा अजूनही झालेल्या नाहीये। तर मित्रांनो बरेचशा विद्यार्थ्यांनी विचारलं व्हॉट्सअपला, तसेच मित्रांनो कमेंटमध्ये पण विद्यार्थी विचारत असतात की या पदांच्या परीक्षा कधी होणार आहे, कधी होऊ शकतात, आपण कधीपर्यंत अभ्यास करत राहायला पाहिजे, कधीपर्यंत आम्ही तोच अभ्यास जो आहे तो करत राहू, बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा आम्हाला जे आहे ते या पदांसाठी फॉर्म भरल्यामुळे आम्हाला दुसरीकडे जाता येत नाही, दुसऱ्या पद भरतीकडे जास्त पाहता येत नाही, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे। तर मित्रांनो या राहिलेले जी पद आहेत तर त्यांचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो तुम्हाला माहिती 26 डिसेंबर पर्यंत जी आहे ती आतापर्यंतची पद भरती झालेली आहे। मित्रांनो 6वा टप्पा इथे पार पडलेला आहे। जवळपास मित्रांनो 80% पदांच्या परीक्षा ज्या आहेत ते जिल्हा परिषदेचे झालेले आहेत, त्यांचे निकाल बाकी आहेत। आता मित्रांनो आणखी ते पण आपण पाहणार आहोत की निकाल जे आहेत, जे झालेल्या परीक्षा आहेत त्यांचे निकाल वेगळे लावले जाऊ शकतात की सगळे पेपर झाल्यानंतर निकाल लावते, ते सुद्धा मित्रांनो आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर। नवीन असाल चॅनलला मित्रांनो सबस्क्राइब करून घ्या, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्या। तसेच मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो तुम्ही विविध पदांसाठी जर तयारी करत असाल तर मित्रांनो प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करा। इथे मित्रांनो तुम्हाला जे आहे ते आतापर्यंतचा सगळ्यात मोठा डिस्काउंट दिलेला आहे। आतापर्यंत मित्रांनो आपली फीस जी आहे ती कमीच असते, तरी देखील मित्रांनो याच्यावर तुम्हाला जवळपास 45% डिस्काउंट जो आहे तो मित्रांनो दिलेला आहे। त्याच्यामुळे मित्रांनो इथे तुम्ही जॉईन करायचे, तुम्हाला विविध इथे मॉक टेस्ट सिरीज दिलेले आहे, खूप सारे प्रश्न मित्रांनो तुम्हाला इथे अभ्यासासाठी दिलेले आहे। याच्यामध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचे जे आहे तुम्हाला डिटेल मध्ये एक्सप्लेनेशन दिलेले आहे, त्याच्यामुळे मित्रांनो तुमचा अभ्यास जो आहे तो पक्का होणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही इथे जॉईन करायचंय, जसं शक्य होईल तसं लवकरात लवकर मित्रांनो जॉईन करून घ्यायचंय। ऑफर जी आहेत मित्रांनो 2-3 दिवसांसाठी आहे फक्त। ठीक आहे, काय अडचण येत असेल तर मित्रांनो व्हॉट्सअप नंबर दिसतोय तिथे मेसेज करा। तसेच मित्रांनो अपडेट मिळवण्यासाठी व्हॉट्सअपला तर तुम्ही जॉईन करूनच घ्या, तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर टेलिग्राम चॅनल सुद्धा मित्रांनो जॉईन करून घ्या, इथे देखील तुम्हाला माहिती जी आहे ती अपडेट जे आहे ते मिळत असतात। ठीक आहे, तर पहा मित्रांनो आतापर्यंत मी जसं बोललो की किती पद राहिलेली आहेत, जवळपास 80% पदांची जी आहेत परीक्षा झाली। आता मित्रांनो याच्यामध्ये राहिलेली पदं मी तुम्हाला एकदा सांगतो, काही विसरले असतील तर एकदा तुम्हाला मी सांगतो बघा। आरोग्य सेवक 40% 50% पद बाकी, आरोग्य सेविका महिला बाकी आहे, त्याच्यानंतर औषध निर्माण अधिकारी हे झालेलं आहे मित्रांनो, कंत्राटी ग्रामसेवक बाकी आहे। ठीक आहे, त्यानंतर मुख्य सेविका पर्यवेक्षिका, तर पहा किती पद राहिलेले आहेत, 1 2 3 4 आणि 5च पद मित्रांनो इथे राहिलेले आहे। 5च पदांच्या परीक्षा ज्या आहेत त्या राहिलेल्या, बाकी सगळ्या पदांच्या मित्रांनो परीक्षा इथे ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। तर मित्रांनो आतापर्यंत कोणकोणते एक्झाम जे आहेत ते शेड्यूल आहे, त्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते आलेले आहे, ते एकदा मित्रांनो आपण थोडक्यामध्ये पाहूयात। आता मित्रांनो मागच्या इथे परीक्षा झालेल्या आहे 31 डिसेंबर पर्यंत WRDच्या। आज देखील मित्रांनो WRDचा पेपर आहे, उद्या देखील WRDचा पेपर आहे, म्हणजे 1 जानेवारी 2 जानेवारी पर्यंत WRD म्हणजे जलसंपदाचा पेपर आहे। ठीक आहे, तिचं शेड्यूल आहे। त्याच्यानंतर मित्रांनो बघा 3, 4, 5 या तारखेला कोणाचे पेपर आहेत तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे पेपर आहेत 3 ते 5 जानेवारी मध्ये। ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो 6 आणि 7 अजूनपर्यंत काही नाहीये, एवढ्या लवकर तर पेपर होणार नाही, कारण की मित्रांनो जिल्हा परिषदेचे हॉल तिकीट जे आहे ते कमीत कमी 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते मिळत असतात, त्याच्यामुळे मित्रांनो या पहिल्या आठवड्यात तुमची परीक्षा होणे शक्य नाही। त्यानंतर पहा 8 ते मित्रांनो 14 जानेवारी पर्यंत कोणाचे पेपर डिक्लेअर केलेले आहेत तर मित्रांनो एक्साइज डिपार्टमेंट, दारूबंदी पोलीस किंवा मित्रांनो आपण राज्य उत्पादन शुल्क विभाग ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये मित्रांनो जी पद भरती होत आहे तर त्या पदांसाठी मित्रांनो इथे 8 ते 14 जानेवारीचा स्लॉट जो आहे तो बुक आहे, आणि याच्यासाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध आहे 8, 9, 10, 11, 12, 13, 14 असं मित्रांनो इथे डेट दिलेलं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर 15 तारखेला इथे काही नाहीये। त्यानंतर मित्रांनो 16 तारखेला बघा कृषी सेवकचा पेपर आहे, 16, 17, 18, 19 असे मित्रांनो 4 दिवस नाही, याच्यासाठी 2च दिवस दिलेले आहे, 16 आणि 19 या 2 दिवस मित्रांनो इथे पेपर जे आहे ते होतील। अशा प्रकारे मित्रांनो 19 तारखेपर्यंत जे आहे टाइम टेबल आलेलं आहे, आणि मित्रांनो एवढ्या पिरियड मध्ये जे आहे ते कोणाचेच पेपर इथे होणार नाही, जे ठरलेले आहेत तेच पेपर इथे मित्रांनो होतील। ठीक आहे, आणि मित्रांनो बाकीचे इथे जर पेपर घ्यायला गेले तर ते पेपर जे आहेत ते ओव्हरलॅप होतील, आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये काय कुठल्याही सेंट्रल लेवलला सुद्धा एक्झाम जे आहे ते ओव्हरलॅप केल्या जात नाही, कारण की मित्रांनो झेडपी साठी तुम्ही फॉर्म भरलाय, तर ग्रामसेवक साठी तुम्ही फॉर्म भरलाय, तर कृषी सेवक साठी सुद्धा तुम्ही फॉर्म भरला असेल, एक्साइज साठी फॉर्म असेल, WRD साठी फॉर्म असेल, तर ओव्हरलॅप होत नाही। आणि इम्पॉर्टंट गोष्ट TCS IBPS पेपर घेताय म्हटल्यावर यांचे सेंटर जे आहेत मित्रांनो एकच आहे, सेंटर जे आहेत मित्रांनो फक्त
TCS चे IBPS ला सेंटर नाही आहेत महाराष्ट्रामध्ये, IBPS चे महाराष्ट्रात सेंटरच नाहीये, ते काय करतात तर TCS कडे ते कॉन्ट्रॅक्ट देतात, म्हणजे TCS कडून TCS चे जे सेंटर्स आहेत तर त्या सेंटर्सचा वापर करून त्यांच्या परीक्षा जे आहेत त्यांच्या ऑनलाईन एक्झाम जे आहेत त्या कंडक्ट केल्या जातात, ठीक आहे. त्याच्यामुळे सेंटर्स एकच असतात, म्हणून मित्रांनो TCS असो किंवा IBPS असो एका दिवशी एकाच परीक्षा जी आहे ती होत असते, कारण की सेंटर एकच असतं, ठीक आहे. तर पहा मित्रांनो, आतापर्यंत ही 16 आणि 19 तारखेची जी पेपर आहे मित्रांनो कृषी सेवकचा, तर यांनी असा निर्णय घेतलेला आहे कृषी विभागाने, तर यामधील नॉन पेसासाठी जे पद आहेत तर त्यांच्यासाठी प्रक्रिया जी आहे ती पुढे घेऊ आणि बाकी जे पेसा क्षेत्रातील जे पद आहेत तर त्यांच्यासाठी निकाल मागे ठेवतील किंवा मित्रांनो बाकीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा मागे ठेवतील, फक्त नॉन पेसा जे आहे ते कंडक्ट केलं जाईल, अशा प्रकारे मित्रांनो इथे कृषी विभागाने निर्णय घेतलेला आहे, ठीक आहे. आता मित्रांनो 9 जानेवारीला जे आहे तिथे कोर्टामध्ये सुनावणी आहे पेसा संदर्भात झेडपीच्या, तर मित्रांनो इथं जे आहे त्याचा फायनल रिझल्ट लागेल आणि नाही रिझल्ट लागला तरी देखील तुमच्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो होईल, ठीक आहे. एखाद वेळेस पुढची तारीख जरी दिली सुप्रीम कोर्टाने तरी मित्रांनो इथे परीक्षा ज्या आहेत ते तुमच्या होणार आहे, ठीक आहे. कारण की मित्रांनो इथे निर्णय काही येऊ द्या, निर्णय काही आला तरी मित्रांनो परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहे, किंवा पुढची तारीख दिली तरी पण सुप्रीम कोर्ट जे आहे ते परीक्षा घेण्यासाठी सांगेल, मला तरी मित्रांनो असं ठामपणे वाटतंय. कारण की बघा तलाठीची परीक्षा झालेली आहे, तिथे सुद्धा मित्रांनो पेसाचा मॅटर आहे, राईट. कृषी सेवकने सॉरी वन विभागाचा पेपर झाला, वनरक्षक सुद्धा मित्रांनो पेसाचा मॅटर आहे, त्यांचा निकाल मित्रांनो मागे ठेवलेला आहे, परंतु पेपर जे आहेत ते झालेले आहे. इव्हन त्यांच्या मित्रांनो रिझल्ट सुद्धा रिस्पॉन्स शीट सुद्धा तुम्हाला मिळाले आहे, रिस्पॉन्स शीट सुद्धा तुम्ही पाहिलेत, म्हणजे जवळपास तुमचा निकाल सुद्धा तुमच्या हातात आहे, ठीक आहे. फक्त लिस्ट लागलेली नाही, फायनल लिस्ट नाही लागलेली, पण निकाल सुद्धा तुम्हाला माहित आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या पेपरसाठी होऊ शकतं, त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवा आणि मित्रांनो एवढ्या दिवस आता आपण 4-5 वर्ष जे आहे ते सगळं काही आपण सहन केलंय, आणखी थोडेसे दिवस मित्रांनो जे आहे ते टॉलरेट करा आणि इथे मित्रांनो तुम्ही अभ्यास जो आहे तो करत राहा, थांबू नका किंवा विचलित होऊ नका. आता मित्रांनो पहा परीक्षा कधी होऊ शकतात, मी तुम्हाला काही अंदाजित तारखा ज्या सांगतो. आता पहा मित्रांनो 21 ते 26 या तारखेमध्ये जे आहे कोणाचेच पेपर अजून नाहीये, त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढचाही आठवडा याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो कोणाचे पेपर नाहीये, तर ह्या आठवड्यामध्ये तुमचे पेपर होऊ शकतात. आणि मित्रांनो फार तर जे आहे त्याच्यासाठी जे ग्रामसेवक आरोग्यसेवक जे 4 पद राहिलेले आहेत यांच्यासाठी मित्रांनो फार तर 2 आठवडे जे आहे ती परीक्षा जाऊ शकते आणि मित्रांनो मध्ये सुट्ट्या वगैरे जर नसल्या तर याच्यापेक्षाही कमी कालावधी लागू शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो एक लक्षात ठेवा, जानेवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात तुमची परीक्षा होऊ शकतात, ही एक शक्यता आहे. आणि दुसरी शक्यता मित्रांनो फेब्रुवारीच्या 1ल्या किंवा 2ऱ्या आठवड्यापर्यंत तुमची परीक्षा जी आहे ती होऊन जाईल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही त्या पद्धतीने जे आहे ते प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. अजूनपर्यंत मित्रांनो ऑफिशियल जे आहे ते झेडपी कडून किंवा ग्रामविकास विभागाकडून असं काहीच अपडेट नाहीये, हे मित्रांनो मी अंदाजेच तुम्हाला सांगतोय, ठीक आहे. आतापर्यंत जो डेटा मित्रांनो अवेलेबल आहे, जी माहिती अवेलेबल आहे, जे परीक्षांचे शेड्यूल झालेले आहे त्याच्यावरून मित्रांनो मी तुम्हाला ही माहिती सांगतोय. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं इथं जे आहे ते परीक्षा आणखी लांबणार नाही, कारण की आणखी पुढे बाकीच्या पण परीक्षा घ्यायच्या आहेत. तर बघा ज्या जाहिरात आलेले आता मित्रांनो जलसंपदा सार्वजनिक बांधकाम वगैरे, त्याच्यानंतर सोलापूर महानगरपालिका याची देखील जाहिरात आलेली आहे, त्यानंतर संभाजीनगर महानगरपालिकेचे तर सांगितलंच आपण. त्यानंतर पहा मित्रांनो MIDC ची एक्झाम, ती एक्झामचं मित्रांनो शेड्यूल अजून बाकी आहे. त्यानंतर सांस्कृतिक विभाग याचा सुद्धा पेपर आहे, आदिवासी विभाग याचा सुद्धा मित्रांनो पेपर जे आहे ते बाकी IBPS मार्फत घेतली जाणारे राज्य उत्पादन तर बोललो आपण. त्यानंतर कारागृह विभाग याची जाहिरात आलेली आहे, त्याच्यानंतर पुरवठा निरीक्षकची जाहिरात आलेली आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याची जाहिरात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो WCD वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो पद भरती होत आहे. त्यानंतर GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर आणि मित्रांनो धुळे इथे सुद्धा मित्रांनो पद भरती होत आहे. तर एवढे सगळे काही पेपर जे आहेत ते प्लॅनिंग करायचे. तर मित्रांनो हे जे आहे ते फार लांब यांचे एक्झाम जाणार नाहीये, जसं मी तुम्हाला सांगितलं फेब्रुवारीच्या 1ल्या आठवड्यामध्ये किंवा मित्रांनो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तुमचे एक्झाम जे आहेत त्या सुरू होतील. त्यामुळे मित्रांनो तुम्ही तयारी करत राहायचे. आणि मित्रांनो आणखी जाहिरात येणार आहे, लेखा व कोशागार विभाग, त्याच्यानंतर मित्रांनो आणखी महानगरपालिका आहेत, बऱ्याचशा महानगरपालिकांच्या जाहिराती जे आहेत ते येणे बाकी आहे. नाशिक असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, त्यानंतर मित्रांनो ठाणे, नवी मुंबई, आणखी मित्रांनो कृषी विद्यापीठ त्यांची सुद्धा जाहिरात येणार आहे. आणि पोलीस भरती मित्रांनो आचारसंहिता लागण्यापूर्वी मित्रांनो पोलीस भरती जी आहे ती 100% येऊ शकते, कारण की मित्रांनो इलेक्शनचा पिरियड आहे. पोलीस भरती आणि MPC मध्ये ज्या जागा वगैरे ज्या भरल्या जातात तर त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते पुढील मित्रांनो जी इलेक्शनची दिशा ठरवत असतात, त्याच्यामुळे मित्रांनो पोलीस भरती जी आहे ती इथे येऊ शकते, ठीक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो इथे या सगळ्या परीक्षा ज्या आहेत ते घ्यायच्या आहेत. त्यामुळे मित्रांनो जिल्हा परिषदेची जी आहे ती लवकरात लवकर परीक्षा घेण्याचे इथे प्रयत्न असतील ग्रामविकास विभागाचे, सर्व झेडपीचे आणि मित्रांनो IBPS चे सुद्धा, ठीक आहे. आता मित्रांनो 9 तारखेपर्यंत आपण वाट पाहूया सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो आणि त्याच्यानंतर ग्रामविकास विभाग किंवा जिल्हा परिषद आणि IBPS हे मिळून काय निर्णय घेतात आणि काय शेड्यूल ठरवतात. तर मित्रांनो त्याचा अपडेट जे आहे ते जसं येईल मित्रांनो तुम्हाला कळवण्यात येईल. त्यासाठी तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, व्हॉट्सअपवर असेल तर व्हॉट्सअप जॉईन करून घ्या आणि मित्रांनो नसेल तर YouTube चॅनलला तरी कमीत कमी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अपडेट जे आहे ते वेळोवेळी
मिळेल। आणि मित्रांनो खाली कमेंटमध्ये सांगा तुमचं कोणत्या पदासाठीचा पेपर राहिलेला आहे, तर मित्रांनो त्या संदर्भाचं अपडेट जे आहे जसं अपडेट येईल कोणत्या जिल्हा परिषदेसाठी तुम्हाला वेळोवेळी कळवण्यात येईल। ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो जिल्हा परिषदेचे पेपर कधी होऊ शकतात, कोणते पेपर बाकी आहे, तसंच एक्झाम शेड्यूल मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती जर मिळाली असेल तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जे मित्रांनो अभ्यास करायचे थांबले आहेत किंवा मित्रांनो दुसरंच काहीतरी करायला लागले किंवा मग परीक्षेचा आता स्पर्धा परीक्षा सोडून द्यायचं विचारात असतील तर त्यांच्यापर्यंत शेअर करा, कारण की तुम्ही फॉर्म भरलेला एवढा दिवस अभ्यास केलेला आहे तर ॲटलिस्ट एक्झाम तरी द्या, कारण की होऊ शकतं की तुमचं इथं काम जे आहे ते बनून जाईल। थोडे दिवस आणखी जे आहे मित्रांनो अभ्यास करत राहा, धैर्य ठेवा मित्रांनो, नक्की परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहे। आणि मित्रांनो तुमचा अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला यश देखील इथे मिळणार आहे, तुमची नोकरी देखील इथे पक्की होणार आहे। आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ही व्यवस्थित ऐका मित्रांनो, जे आरोग्य सेवक पद आहे तर हे आरोग्य सेवक पद मित्रांनो 10वी पासवर इतर कुठल्याही पदापेक्षा, काय बोलतोय मी, 10वी पासवर इतर कुठल्याही पदापेक्षा हे सगळ्यात भारी पद आहे। शिपाई असेल किंवा इतर 10वी पासवर काय पद असतात तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे। आता आपण शिपाईचे पद पाहतोय, याच्यामध्ये कोर्टामध्ये, त्याच्यानंतर इथे परिचर वगैरे पद आहेत आरोग्य विभागामध्ये, जीएमसी मध्ये। तर या सगळ्यांपेक्षा मित्रांनो झेडपी मधलं जे आरोग्य सेवक पद आहे तर सगळ्यात भारी आहे, सगळ्यात मित्रांनो यांचा पगार पण चांगला आहे आणि मित्रांनो काम सुद्धा यांच्यासाठी चांगलं आहे। त्याच्यामुळे मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरलाय ना तर ही संधी सोडू नका मित्रांनो, आणखी वेळ मिळालाय, जर नसेल अभ्यास तर आणखी जोमाने अभ्यासाला लागा, आणखी मेहनत घ्या, कारण की आरोग्य सेवक हे पद मित्रांनो खूप भारी पोस्ट आहे। जिल्हा परिषदेमध्ये मित्रांनो तुम्हाला एवढा टेन्शन नसतं, सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित सगळ्या काही चांगल्या असतात, इथून पुढचं सगळं आयुष्य मित्रांनो तुमचं चांगलं राहील। आणि आरोग्य सेवकसाठी पुढे बढती सुद्धा असते, ते मित्रांनो आपण पुढे कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात। आणि ग्रामसेवकचं तर बोललेलंच आपण, ग्रामसेवक आपण खूप वेळा डिस्कस केलेलं आहे, तर ते पण चांगलं पद आहे, 3 वर्ष तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर ठेवतात, परंतु मित्रांनो तिथून पुढे तुम्हाला चांगली संधी आहे। ठीक आहे, आणि याच्यावर मित्रांनो पात्रतेबाबत मी तुम्हाला नाही सांगितलं तर 10वी पासवर ही शेवटची पात्रता, याच्यानंतर मित्रांनो याची पात्रता 12वी सायन्स होणार आहे, म्हणजे फक्त सायन्सची मुलं फॉर्म भरू शकतात आणि प्लस याच्यासाठी पॅरामेडिकल देखील ऍड करू शकतात, कन्फर्म नाहीये पण पॅरामेडिकल देखील ऍड करू शकतात। मग इथे मित्रांनो पूर्णपणे तुमच्यासाठी दरवाजे बंद, इथे तुम्ही कधीच आरोग्य सेवकसाठी फॉर्म भरू शकत नाही, कारण की पॅरामेडिकल तुम्ही केलेलं नाही। त्यामुळे मित्रांनो ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे, थोडासा उशीर होत आहे परंतु हरकत नाहीये, तुम्ही तुमचा अभ्यास करत राहा। काय अपडेट येईल, काय मदत लागली मित्रांनो तुम्हाला तर व्हॉट्सअप नंबर आहे माझा, या व्हॉट्सअप नंबरला मित्रांनो तुम्ही विचारू शकता। तसेच आपले टेलिग्राम ग्रुप आहे, डिस्कशन ग्रुप आहे, इथे देखील मित्रांनो तुम्ही डिस्कस करू शकतात। ठीक आहे, फक्त फालतू गप्पा नाही मारायच्या, व्यवस्थित काय अभ्यास असेल तेच मित्रांनो इथे चर्चा करायची आहे। ठीक आहे, तर चला मित्रांनो व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, तरी देखील मित्रांनो माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल, गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, काही अडचण असतील काही प्रश्न असतील खाली कमेंटमध्ये नक्की टाका आणि मित्रांनो पुढील सगळे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला मित्रांनो धन्यवाद, पुनश्च एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाच्या मित्रांनो ऑफर चालू आहे, त्या ऑफर मध्ये मित्रांनो तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल, बॅच जॉईन करायची असेल, तुमची तयारी करायची असेल तर मित्रांनो नक्की इथे जे आहे ते जॉईन करा आणि फायदा घ्या। चला धन्यवाद, थांबतोय, बाय, आय लव्ह यू।